नमस्कार मंडळी. आज आहे बुधवार आणि बुधवारच्या दिवशी ना तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. रोजची भाजी, चपाती, वरण-भात नको वाटतं. घरातल्यांना सुद्धा वेगळं काहीतरी हवं असते. डब्यामध्ये सुद्धा वेगळं काहीतरी आपल्याला हवं असतं. तर असाच विचार करून आजचा हा दुपारच्या जेवणाचा बेत आहे. आज मी ना एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, की जी बनवायला सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. बनवायला सुद्धा मजा येते आणि खाणाऱ्यांना खायला सुद्धा मजा येते. थोडीशी आपली सुद्धा तारीफ झाली तर आपल्याला सुद्धा आवडतं आणि आपण वेगवेगळं ट्राय करायला पाहतो. मग अशीच आजची ही रेसिपी असणार आहे. पौष्टिक आहे, परिपूर्ण आहे, डब्याला सुद्धा तुम्ही नेऊ शकता. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर आपण भातासाठी तांदूळ भिजत घालूया. तर बऱ्याचदा काय होतं सकाळची खूप आपल्याला घाई गडबड असते. तर मग अशा वेळेस टाईम कसा वाचवायचा हे सुद्धा व्हिडिओच्या दरम्यान मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे मी 1 कप भरून तांदूळ घेतला. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटांसाठी छान हा भिजत ठेवायचा. म्हणजे लांब सडक असा भात याचा शिजला जातो. आता यानंतर पालकचा पराठा आपल्याला बनवायचा आहे. तर यासाठी पालक थोडेसे आपल्याला उकडून घ्यावे लागतील. तर यासाठी काय केलं, कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचं. अगदी एक अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची. म्हणजे पालकाचा जो रंग आहे ना, तो आहे असा टिकून राहतो. आता फक्त पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला पालक यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त ओव्हर तुम्ही शिजवू नका. थोडासा पालक शिजला गेला उकळी येईपर्यंत लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि पालक यामधून काढून घ्यायचा. तर हे बघा पाण्याला छान उकळी आली, पालक चांगला सॉफ्ट झाला, की एवढाच आपल्याला तो शिजवून घ्यायचा. आता पाण्यामधून हा पालक संपूर्णपणे निथळून घेऊ. एका चाळणीमध्ये मी निथळून घेते. निथळून घेतल्यानंतर असाच पालक ठेवायचा नाही. यावरती रूम टेम्परेचरचं किंवा थंड पाणी तुम्ही यामध्ये घालायचंय आणि पालक संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे पालक संपूर्णपणे मी थंड करून घेतला. आता पालक आपल्याला बारीक प्युरी करून घ्यायची. पण जर यामध्ये ना तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर नक्की घाला. इथे मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे, पण तो व्हिडिओ इथून स्किप झालेला आहे. पण तुम्ही आवर्जून यामध्ये थोडंसं मीठ आणि हिरवी मिरची घालायची. सकाळी समजा तुम्हाला डबा द्यायचा आहे, घाई असेल तर ही प्युरी तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता. आता यानंतर आपल्याला पीठ मळायला घ्यायचंय. तर यासाठी मी 2 ते 2.5 कप भरून इथे गव्हाचं पीठ घेतलंय. इतर कुठलीही पिठं घ्यायची गरज नाही. आणि तयार करून घेतलेली ही पालकाची प्युरी घालायची. प्युरी तयार करत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि प्युरी अतिशय बारीक स्मूथ अशी आपल्याला बारीक करून घ्यायची. आता ही पालकाची प्युरी आपल्याला पिठामध्ये आधीच मिक्स करून घ्यायची. म्हणजे पाण्याचा अगदी व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो. आता मिक्सरच्या भांड्याला बरीचशी पालकाची प्युरी तशीच होती. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं. प्युरी संपूर्णपणे काढून घेतली कारण आपल्याला अजिबात ही वेस्ट घालवायची नाही आणि लागेल तशी पिठामध्ये ओतून घ्यायची. आपल्याला जसं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो, ना खूप पातळ ना खूप घट्ट, अशीच कन्सिस्टन्सीची इथे कणिक मळून घ्यायची आहे. तर हे बघा इथे पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून झालेलं आहे. आता यावरून थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचं. इथे चांगलं कणिक मळून झालेलं आहे. झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटांसाठी मुरू देऊयात. जोपर्यंत कणिक मुरली जाते तोपर्यंत सारण तयार करून घेऊ. तर इथे मीडियम साईजचे 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे मॅश करायचे नाहीत, तर किसणीनेच हे किसून घ्यायचे. म्हणजे अजिबात यामध्ये चंक्स राहत नाही आणि आपला पराठा अगदी स्मूथ असा तयार होतो. अजिबात तो फुटत नाही. आता इथे 4ही बटाटे खिसून झालेले आहेत. यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा अगदी बारीक असा चिरून घालायचा आहे. याचबरोबर थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये तिखटासाठी आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्यात किंवा तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतला, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा चाट मसाला घातला. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. अगदी अलगद हाताने मिक्स करायचं, अजिबात हे मळत वगैरे बसायचं नाही. तर इथे अगदी चटपटीत पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. हवं असेल तर हे सुद्धा तुम्ही रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे सकाळी सकाळी अजिबात घाई होणार नाही किंवा तुम्ही नुसतेच बटाटे उकडून ठेवलेत ना तरी सुद्धा चालू शकतं. पराठ्यासाठी लागणारी संपूर्ण तयारी झाली. आता आपल्याला तांदूळ उकडून घ्यायचा, भात तयार करून घ्यायचा. तर यासाठी कढईमध्ये मी भरपूर पाणी गरम करून घेतलं. तांदूळ जे आहेत एक अर्ध्या तासासाठी चांगले भिजल्यानंतर पाण्यामधून उपसून घ्यायचे आणि हे गरम पाण्यामध्ये घालायचे. आणि आता हा तांदूळ आपल्याला 100% मोकळा असा शिजवून घ्यायचा, अजिबात कच्चा ठेवायचा नाही.
आता यामध्ये अजिबात मी मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही, याचं कारण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन. साधारण एक 10-12 मिनिटांमध्ये मस्त भात तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता चांगला मोकळा मोकळा झालाय आणि अगदी लांब सडक असा दिसतोय. भात इथं अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. हा पाण्यामधून निथळून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये ठेवून संपूर्णपणे थंड करून घेऊ. भाताचा प्रकार अतिशय साधा सोपा आहे, त्यामुळे आपण तो नंतर करू, म्हणजे गरमागरम आपल्याला सर्व्ह करता येईल. आता इकडे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे. पराठे बनवायला घेऊया. पराठे बनवण्याआधी कणिक थोडीशी मळून घ्यायची. हवं असेल तर थोडंसं हाताला तुम्ही तेल लावून घेऊ शकता. आता चपातीला जेवढा आपण उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटाच उंडा घ्यायचा. हातावरती चांगला तो घोळून घ्यायचा, मऊसूत करून घ्यायचा. खूप सुद्धा तेलाचा इथे वापर करायचा नाही. आता शिल्लक राहिलेली जी कणिक आहे ती पुन्हा झाकून ठेवायची, नाहीतर ती वातड होऊ शकते किंवा थोडीशी अशी ड्राय होऊ शकते. आता हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि स्टफिंगसाठी आपल्याला छान वाटी तयार करून घ्यायची. तर ही वाटी तयार करत असताना मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि वरच्या बाजूला छान पातळ अशी ही वाटी तयार करून घ्यायची. म्हणजे एकसारखं स्टफिंग सुद्धा भरलं जातं आणि वरची जी पारी आहे ते एकसारखी अशी सगळ्या बाजूने होते. वाटी तयार करून झाले की यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचंय. पण याआधी ना हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, कारण हे मिश्रण थोडंसं चिकट असतं, हाताला चिकटण्याची शक्यता असते. यासाठी थोडंसं पीठ लावून गोळा तयार करून घ्यायचा आणि या वाटीमध्ये भरून घ्यायचा. आपल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये मिश्रण तुम्ही भरू शकता. कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही भरायचंय. उंडा मी बंद करून घेतला. आता काय करायचं, या पराठ्याला किंवा या उंड्याला ना वरून खालून थोडीशी पिठी लावून हलक्या हाताने दाब देऊन पसरवून घ्यायचं. म्हणजे आतमधलं स्टफिंग आहे ना ते कडेपर्यंत अगदी व्यवस्थित पसरलं जातं. एकदा व्यवस्थित पसरून झालं, पिठी व्यवस्थित लावून झाली की आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा. पराठा लाटत असताना खूप जास्त जोर देऊन लाटायचा नाही, अगदी हलक्या हाताने लाटायचा. व्यवस्थित तो सरकला जातो, अजिबात फुटत नाही किंवा कडेने सारण अजिबात बाहेर येत नाही. तुम्ही कितीही यामध्ये सारण भरलं तरी अगदी व्यवस्थित हा पराठा लाटला जातो. मस्त गोल आकारामध्ये एकसारखा असा पराठा लाटला जातोय. अगदी पातळ इथे मी हा पराठा लाटून घेतलाय. पराठ्यावरची एक्स्ट्राची जी पिठी आहे ती रुमालाने किंवा हाताने अशा पद्धतीने काढून टाकायची. आता मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा. सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे आतमधलं स्टफिंग सुद्धा थोडंफार असं भाजलं जातं. या पराठा थोडासा उंचवला गेला, हलकेसे यावरती बबल्स आले की हा पराठा पलटून घ्यायचा आणि आता वरच्या साईडने तुम्हाला आवडत असेल तर तूप लावा, तेल लावा किंवा बटर लावून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तेल लावून झालं की पुन्हा पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा. दुसऱ्या साईडने सुद्धा छान यावरती तेल लावून घ्यायचं. तेल लावून दोन्ही साईडने छान पराठा खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म असा हा पराठा फुगलेला आहे आणि याच पद्धतीने सगळे पराठे सुद्धा असे टमटमीत फुगले जातात. रंग सुद्धा तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसतोय. तर कडा थोड्याशा दाबत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा, कारण जेव्हा पराठा फुलला जातो कडा तशाच कच्च्या राहतात. तर इथे मस्त पहिला पराठा आपला भाजून झालेला आहे आणि याच पद्धतीने इतर पराठे सुद्धा मी करून घेते. तर जेवढं मिश्रण मी तुम्हाला सांगितलं, या मिश्रणामध्ये या साहित्यामध्ये जवळ आसपास 11 ते 12 मीडियम साईजचे पराठे तयार होतात. हा ग्रेनाइट नॉनस्टिक तवा जो इंडक्शन आणि गॅसवरती दोन्हीवरती सुद्धा चालतो. 28 सेंटीमीटरचा हा तवा आहे. डोसा, पराठा, ऑमलेट किंवा अशा वेगवेगळे पदार्थ तुम्ही यावरती बनवू शकता. हा नॉनस्टिक फ्राय पॅन जो ग्लास लीड सोबत येतो, जो लाईट वेट आहे आणि भरपूर कम्फर्टेबल आहे. याचा जो हँडल आहे तो बॅकलेट हँडल आहे. इथे वापरलेली आहे अगारोची इम्पेरियल ग्रेनाइट नॉनस्टिक भांडी. संपूर्ण भांडी ग्रेनाइट नॉनस्टिकची आहेत. या सगळ्या भांड्यांची डाय कास्ट अल्युमिनियम बॉडी आहे. गॅस आणि इंडक्शन असं दोन्हीवरती ही सगळी भांडी चालतात. तुम्हाला जर ही भांडी घ्यायची असतील, वापरून पाहायची असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता भाताचा एक वेगळा प्रकार बनवायला घेऊया. तर यासाठी पॅन इथं मी गरम करून घेतलं. यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचंय. खूप जास्त तेलाची सुद्धा इथे आवश्यकता नाही. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या, थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या. आता यामध्ये घालायचा कांदा. तर एक मीडियम साईजचा कांदा असा मीडियम आकारामध्येच मी कट करून घेतलाय. अगदीच खूप बारीक कट करायची गरज नाही. यामध्येच आपल्याला शिमला मिरची सुद्धा घालायची. 1 शिमला मिरची घेतलेली आहे. आता ही सुद्धा थोडीशी जाडसर अशी कट करून घेतली. आता हलकीशी सॉफ्ट होईपर्यंत आपण ही परतून घेऊयात. लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय वरती ठेवायची. कांदा, शिमला मिरची चांगला परतून झाला की यामध्ये माझ्याकडे पनीर होते, त्याचे छोटे छोटे तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत. हे सुद्धा यामध्ये घालूयात. पनीर नसेल तर इथे तुम्ही इतर भाज्या सुद्धा वापरू शकता.
पनीरवरती हलकेसे डाग येईपर्यंत परतून घेतलं. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी जेवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या तेवढ्याच यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन जास्त भाज्या सुद्धा वाढवू शकता. तर साधारण अर्धा मिनिटांसाठी टोमॅटो सुद्धा हाय फ्लेमवरती परतून घेतला. आता यामध्ये आपण जो भात शिजवून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे. रात्रीचा उरलेला जो भात असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि या पद्धतीने चमचमीत फ्राईड राईस बनवू शकता. यावरती रेडीमेड फ्राईड राईस मसाला घालायचा. भाज्यांमध्ये घालण्याऐवजी ना असं भातावरती घातलाय की छान सगळीकडे पसरला जातो. एक सारखं सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा भातामध्ये सुद्धा छान कोटिंग येतं. हा मसाला घातला की इतर कोणतेही मसाले घालायची गरज पडत नाही किंवा एक्स्ट्रा वरून आपल्याला मीठ घालायची सुद्धा गरज पडत नाही. घातलेला हा मसाला भाज्यांमध्ये भातामध्ये मिसळून घ्यायचा. अगदी हलक्या हाताने मिसळून घ्यायचा म्हणजे आपला भात जो आहे तो आहे असा लांबसडक राहील. 5-7 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती परतून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. मस्त आपल्या इथं पनीर फ्राईड राईस तयार झाला. अगदी साधी, सोपी, सरळ अशी रेसिपी आहे. हवं तेव्हा तुम्ही हे पटकन बनवून खाऊ शकता किंवा डब्याला सुद्धा देऊ शकता. याच्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही रात्रीच जरी चिरून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यात ना तरी सुद्धा पटकन हा फ्राईड राईस सकाळी तयार होतो. दुपारच्या जेवणासाठीच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी डब्यासाठी सुद्धा तुम्ही या थाळीकडे पाहू शकता. आशा करते की आजचं म्हणजेच बुधवारच्या दिवशी बनवलेलं हे परिपूर्ण जेवण तुम्हाला आवडलं असेल. माझी दुपारच्या जेवणाची ताटं जर तुम्हाला पाहायला आवडत असतील, आठवड्याभराची ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया गुरुवारच्या स्वयंपाकासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.